आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुःखे सांगतो. त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोभाटा होतो. पण जी व्यक्ती स्वानुभव घेऊन स्वतःच्या मतांसाठी आयुष्य पणाला लावल्यावर जेव्हा श्रद्धेनं बोलत असते, अशा कोणत्याही व्यक्तीला मध्ये थांबवू नये. कदाचित त्याच्या संपूर्ण निवेदनातलं एखादं विधान आपल्याला प्रचितीचं वाटण्याची शक्यता असते. न पटणारं नाकारण्याचा आपला हक्क आपल्याजवळ असतोच, पण काहीतरी वंदनीय ठरावं अशा संभाव्य वचनाला पारखं का व्हावं? माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरच पुष्कळसं सुखदुःख अवलंबून असतं. काहीतरी लपवायचं असलं म्हणजे फार हसावं लागतं.